वाईज तुम्ही आहात पार्ट 4 मध्ये. तर आता आहे ने मला अजून काम दिलं आणते. अजून एक काम सोपवलं. एक काम सारखं करण्यासारखं आहे, दुसरं काम एकदाच आहे. ते मला एकदाच करणारं काम भारी असतं, पण ना सारखं करणारं काम आवडतं. कारण कधीतरी हेल्प केलीच पाहिजे ना. तर हे जास्त करणारं काम असतं ना, त्यातून भरपूर हेल्प होते, म्हणून मला ते काम आवडतं. बस बाकी काही नाही. हो आणते. हे बघा, पहिलं काम हे आहे की मला तिकडची लाकडं सारखी आणायची आहे, इकडं घ्यायचं आहे, यायचं आहे. मग इकडून वाट शोधायची. खरंच इथून वाट कुठं आहे, कुठली आहे, काही समजतच नाही. एकाच ह्याच्यावरून कळतं बाय. हे बघा, ते म्हणजे ही रस्ता हे आणि हे इकडं. आबा आला कुठं हात बया. मी एकटी जाऊ काय? मी नाही एकटी जाणार बा, मी आबांसोबतच चालले. कोण जाते एवढं एकटं? हा, तिकडून येतील. आपण पण झाला आपली सवारी इकडून शू 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 शू. असं वाटतं की मी गाणं गाते एखादं. शू 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 शू. काय आहे ना, जास्त गवत असलं ना की इथं असं बोलायचं असतं. शू 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 शू. का आम्ही बोलतो, तुम्ही असं करत का कधी सांगा. हो आणते, थांब. शू करता करता माझं नाव लागलाय. अवनी हे घेत जाशील, लाकूड घे. आता माझी बहीण आली नाही इथे, नाही तिच्यावर काम झोपवू दे. हा काय मीच एकटी काम करू काय? तिला पण भेटलं पाहिजे. अवनी माझ्यासोबत येशील का जरा? इथं ना कुठं नेत नाही. होय निघत नाही आहे बाबा. माहिती थांब. हा, ही कुंपण आहे ना, तिथून असं येत जा माझ्या. आबा मला माहित नाही. अरे अशी अशी येत जा. तिला आणत नाही मी इकडे. अवनी कुंपणीला धरून येत जा. ओ आबा, हा भेटलं ग, भेटली वाट. य जा या कुंपणी. हा तिकडे नेत नाही, मला वाट भेटत नाही. चल ग. मी गेली बाबांनी शोधलेल्या वाटेकडून येते मी. हिला कुठं नेत नाही, माझ्यासोबत तेवढी नेते मी. यग कुठं? हा आता ही इकडं चल माझ्यासोबत. चला गाईच. रस्ता हाय, वाढायची गरज आहे. चल तिकडं चल तू. आमच्या साईडला मांडवकरवाडी आहे ना, तर तिथं गाणी लागली. चल ग. आता
आता तिकडून तशी टर्न मार माझ्यासोबत. गाईज या. बापरे, हे बघा ह्याच सावकाशाने इकडून कोंपणीला चिकटून ये तू. बापरे, ही मला जाम भीती वाटते गाईज. आणि तिकडे बघा विहीर आहे. अवने तिकडून सडकून गेलीस ना तर बघ इकडून ये. कारण गाईज मी रस्ता हरवली होती आणि ना माझ्या बहिणीचा मला आवाज आला. ही घे ग, ए चल माझ्यासोबत. माझ्या बहिणीचा आवाज आला मला, मी तिच्या दिशेने गेली घाबरत. खरंच चल पुढे तू. आणि मी तिच्या दिशेने. मला फ्राय करायच्या मच्छी. कुठून? अगं मी ताट बनवणार ना केलीच त्या ताटात. असू दे नंतर कर. ऐक, मला रस्ताच भेटते ना. आणि कारण गाईच तुला माहीतच आहे असं दे माझं. हे बघ आणि गाईच तुला माहिती आहे इथंच घालतेस. आणि असं घाल, असं घाल, अशी घाल. आणि ना मग आणि काही झाडं ती झाडं ना हे छोटं आहे म्हणून इकडून जायचं तिकडून जायचं असं नाही ना होत. मी नंतर ह्याला फूट करत जाणार आहे. अबे आणि ना मग काय झालं, झाडं ते झाडच काय एकसारखे म्हणजे सारखे असतात ना, ते फक्त उंचीने तेवढी असतात. होत नसेल तर दे. आणि इकडं कोणी टाकले अगं पण. तर मग मला माझ्या बहिणीचा आवाज आला, मग मी त्या दिशेने गेले. आणि मग मला माझं कुंपण दिसलं आणि मग मी त्या दिशेने जायला लागले. माझ्या बहिणीला बोलली अवनी ये इकडून असं असे. अवनीला काही कळेनाच. आणि मी तुला बोलायला लागली अवनी अगो अशी अशी. मग तिला समजलं की मला काय बोलायचं आहे. ये ग आता ना काहीच. चला बाय टाटा. कारण आता आईला खूप मदत करायची. आईने 100हून जास्त कामं सोपवले. बाय बाय.